स्वामी, तो म्हणतोय ना हे मडकं फुटलंय, मग याचा काय उपयोग? अगं माणूस असो किंवा वस्तू, त्याच्या निरुपयोगतेमध्ये सुद्धा उपयोगिता शोधण्याची नजर असायला हवी. सांगितलंय तेवढं काय? चल. बर. शिव शंकर शंभो. स्वामी, हे मडकं तर निरुपयोगी होतं, कोणीही घ्यायला तयार नव्हतं, पण तुम्ही ते घेतलं आणि त्याचा देवकार्यासाठी उपयोग केलात. एक साधं मातीचं मडकं जर आमच्या सहवासात येऊन त्याच्या जगण्याचा मार्ग बदलत असेल, क्षणात कुठच्या कुठे जात असेल, तर भक्तांनी विचार करावा. साधू संतांच्या, गुरूंच्या, सज्जनांच्या आणि चांगल्या माणसांच्या सहवासात येऊन त्यांच्या आयुष्यात सोनं होणार नाही का? आमच्या सहवासात येणार प्रत्येक गळक मडक अभिषेक पात्र बनता. फक्त ते कधी आणि कसं बनतं हे आम्ही ठरवतो.